अंबड पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना 149 ची नोटीस दिलेली आहे। अंतरवाली सराटीमध्ये ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाची हाक दिलेली होती। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। अंतरवली सराटीमध्ये ओबीसी मधील मराठा समाजाचा हस्तक्षेप रोखण्यासाठी आरक्षणाचा त्यासाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। ते आपल्याबरोबर आहेत। काल बार्शी पोलिसांनी स्थानबद्ध केलं, आज तुम्हाला जालन्यातील गोंदी पोलिसांनी देखील प्रतिबंधात्मक नोटीस दिलेली आहे। खरं तर आमची लढाई ही संविधानिक सनदशीर मार्गानं लोकशाही मार्गानं आहे आणि आमच्या ओबीसी आरक्षणाला कुठल्याही पद्धतीचे थ्रेड्स पोचू नयेत आणि जे सामाजिक न्यायाचं रिझर्वेशन आहे आत्ता कुठंतरी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाल्यानंतर या छोट्या छोट्या घटकांना प्रतिनिधित्व भेटतंय आणि त्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी ओबीसीचं आरक्षण प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। पण अंतरवलीतच का, म्हणजे जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो? कायदा सुव्यवस्थेचा आहे बघा, लोकशाही मार्गानं सनदशीर मार्गानं उपोषणासारखं वेपन्सद्वारे आम्ही लढतोय। आम्ही काय हातामध्ये काट्याकुराडी घेऊन आम्ही भांडत नाही आहोत। आणि अंतरवली सराटीमध्ये करण्याचा उद्देश असा आहे की ओबीसीची मागची 3 आंदोलनं झाली, त्या उपोषणांकडं तिथला लोकलचा एखादा लोकप्रतिनिधीसुद्धा गेला नाही आणि शासनानं त्याची दखल घेतली नाही। याचं आम्हाला दुःख आहे। म्हणजे ओबीसींना इथलं शासन प्रशासन सापत्न आणि दुय्यम वागणूक देत आहे, म्हणून आम्ही अंतरवली सराटी हे गाव निवडलेलं आहे आणि या गावामध्ये सुद्धा 50 ते 60% लोक ही ओबीसी विजयंती प्रवर्गाची आहेत। तुम्ही आग्रही आहात, पुन्हा ठाम आहात? आम्ही ठाम आहोत। आम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या आंदोलनामध्ये तसूभर सुद्धा बाजूला हटणार नाही आहोत। कॅमेरामॅन धनंजय दानुटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।